हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. इंद्रा आणि राणी फिरायला आलेले असतात आणि इंद्रा आणि राणीला आता हॉटेलमध्ये जेवायचं असतं, पण आता त्यांना कुठेही या गावामध्ये हॉटेल मिळत नाही. म्हणून आता इंद्राने ठरवलं आहे की तो आता पुढे सायकलवर जात जात कुठेतरी हॉटेल आहे का विचारपूस करत ते हॉटेलवरती जेवायला जाणार आहेत. तर पुढे जाऊन इकडे इंद्रा राणीला बोलतो की राणी, आता काय करायचे, माझा प्लॅन तर फ्लॉप झालाय. तर त्यावेळी राणीला तिथे पाणीपुरीचा स्टॉल दिसतो आणि त्यावेळी राणी बोलते की सर, आपण पाणीपुरी खाऊयात. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, तुला चालेल. तर आता राणी म्हणते की चालेल काय सर, मला तर खूप आवडते. असं म्हणत आता राणी आणि इंद्रा दोघेही जण पाणीपुरी खाण्यासाठी थांबलेले असतात. तर आता इंद्रा जो आहे तो पाणीपुरी मागवतो आणि त्यानंतर ते दोघेही जण पाणीपुरी एन्जॉय करू लागतात. तर सगळ्यात अगोदर राणी इंद्राला पुरी भरवते. तर आता इंद्रा ही तिच्याकडेच पाहत राहतो आणि राणीने दिलेली पुरी खातो. तर त्यानंतर राणी बोलते की कसली भारी आहे ना सर, खरं तर हॉटेलपेक्षा यानेच खूप एन्जॉय होते, खरं आहे ना. तर आता इंद्रा बोलतो की हो राणी, खरंच छान आहे. तर आता राणी इंद्राला पाणीपुरी भरवते आणि त्यानंतर इंद्रा देखील तिला पुरी भरवतो आणि मस्त हसत हसत एन्जॉय करत पाणीपुरी खात असतात. त्यावेळी आता राणी इकडच्या तिकडच्या गप्पा देखील इंद्राला सांगत असते. पाणीपुरी खाताना आता इंद्राच्या तोंडावरती थोडंसं तिथे पुरीचं मसाला त्याच्या तोंडावरती लागतो आणि त्यावेळी राणी सांगते की इथं लागलाय. तर आता त्यावेळी इंद्रा पुसायला जातो, पण त्याला ते कळत नाही की नेमकं कुठं लागले. राणी स्वतःच्या हाताने तिच्या साडीने ते साफ करते आणि त्यावेळी इंद्रा तिच्यातच मग्न होऊन जातो. तर त्यानंतर इंद्राला आणि राणीला कळते की ते दोघे एकमेकांच्या नजरेतच हरवलेले आहेत आणि त्यावेळी राणी भानावर येते आणि तिचा हात पाठीमागं घेते आणि हसायला लागते. इकडे हा विक्रम जो आहे तो हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला आहे आणि तो पाहतोय की कोणते डॉक्टर कुठे आहेत आणि बुवांपाशी कुणी नसताना आता तो डाव साधणार आहे. तर आता इथे विक्रम समोर जे काही डॉक्टर आहेत बुवांचे, ते त्या सुरेखाशी बोलत असताना तो पाहतो. तर तो सांगत असतो की हे पहा, आता आणखीनही थोडंसं पॉयझन तरी त्यांच्या शरीरामध्ये राहिलं असावं आणि आपल्याला त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर असं सगळं सांगत असताना सुरेखा जी आहे ती बोलते की हो डॉक्टर, तुम्ही तुमचे प्रयत्न करा. तर आता सुरेखालाही टेन्शन येत असतं की बुवांचं नक्की कसं होईल. तर आता विक्रमने हे सगळं बोलणं इथे ऐकलेलं आहे आणि त्यानंतर डॉक्टर बोलतात की ठीक आहे, आता तुम्ही त्यांच्यापाशी जा, मी निघतो. असं म्हणत डॉक्टर सुरेखाशी बोलून तिथून गेलेले आहेत आणि इकडे विक्रम ते जाण्याचीच वाट पाहत असतात. राणी आणि इंद्रा दोघेही जण आता मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत. राणी बोलते की सर, पहा ना, किती छान शांत वातावरण आहे इथे. तर आता इथे इंद्रा बोलतो की हो ना. तर इंद्रा अगोदर घंटा वाजवतो आणि त्यानंतर इथे राणीलाही तो देवाचा घंटा वाजवायचा असतो. त्यावेळी राणीचा हात पुरत नाही. इंद्रा लगेचच राणीला उचलतो आणि तो जी काही देवाचा घंटा आहे तो वाजवायला सांगतो. तर राणी जी आहे ती इंद्राकडेच पाहत राहते, कारण इंद्राने स्वतःच्या मनाने तिला उचललेलं आहे आणि ते पाहूनच आता राणी खुश झालेली असते, पण ते दाखवत नाही. राणी देवाकडे पाहून आता तो देवाचा घंटा जो आहे तो वाजवते आणि त्यानंतरच राणी आणि इंद्रा दोघेही जण भानावर येतात आणि इंद्रा तिला खाली सोडवतो. राणीला खाली सोडल्यानंतर आता इकडे राणी बोलते की सर, हे मंदिर खूप छान आहे आणि मला इथे यायला खूप आवडतं. इथे आल्यानंतर खूप शांतता वाटते. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की राणी, खरं तर मला इथं आल्यानंतर असं वाटतं की माझ्या मनात खूप काही आहे. मला खूप गिल्टी वाटतंय, जे की मी तुझ्यावरती हात उचलला, तो मी उचलायला नको होता. तर आता राणी बोलते की हे पहा सर, ते एक नाटक होतं असं समजा आणि मला त्याचं वाईट वाटलेलं नाही आहे. कारण तुम्हाला एवढं वाईट वाटतंय, मग मला का वाईट वाटेल? हे पहा, तुम्ही त्याचं काहीही वाटून घेऊ नका. तर आता राणी बोलते की चला, आपण पाया पडूयात. असं म्हणत राणी आणि इंद्रा देवाकडे पुढे जातात. तर गुरुजींना राणी आवाज देते आणि तिने जे काही प्रसाद, फूल वगैरे जे काही आणलं असतं चढवायला, ते गुरुजींना देते. तर गुरुजी येतात आणि राणी ते गुरुजींच्या हातात देते. गुरुजी ते देवावरती चढवतात आणि त्यानंतर इकडे राणी आणि इंद्रा जे आहेत ते दोघेही जण देवाच्या पाया पडतात. तर आता इकडे डॉक्टर गेले आहेत हे पाहून विक्रम रेडी होतो.
त्याने तोंडावरती मास्क लावलेला आहे आणि त्याने अगदी डॉक्टरांसारखाच पोशाख घालून तो तिथे पोहोचला आहे, जेणेकरून त्याला कोणीही ओळखू नये. तर इकडे गुरुजी म्हणत असतात की तुमच्या मनात जे काही असेल ते देवीला सांगा, ते तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असं म्हणत आता गुरुजी आहेत ते दोघांच्या हातात प्रसाद देतात आणि प्रसाद दिल्यानंतर दोघेही जण तो प्रसाद खातात आणि देवाच्या पाया पडतात. इकडे आता विक्रम जो आहे तो सुरेखाच्या समोर येतो आणि बोलतो की तुमच्या पेशंटला आत्ता सोनोग्राफी आणि रक्तलघवी चेक करण्यासाठी बाहेर न्यावं लागेल, कारण ते इथे उपलब्ध नाही आहे. तर आता सुरेखा म्हणत असते की पण सर, आत्ता तर सगळं ठीक होतं आणि आत्ता कशाला सोनोग्राफी करायची आहे. पण आता विक्रम म्हणतो की हे पहा, डॉक्टर विसरले होते आणि त्यामुळेच त्यांनी मला सांगितलंय, मला हे करावंच लागेल. असं म्हणत आता विक्रम जो आहे तो बुवांच्या तिकडे वॉर्डकडे निघायला लागला. इकडे राणी जी आहे ती हात जोडून देवाला नमस्कार करत असते आणि त्याच वेळी तिचे डोळे अचानक उघडतात आणि तिला असं वाटतं की आता काहीतरी वाईट घडणार आहे. तर त्यावेळी तिला बुवा आठवतात आणि राणी लगेचच इंद्राला बोलते की सर, बुवा ठीक तर असतील ना? मला अचानक बुवांची खूप काळजी वाटते, मला बुवांकडे जायचं आहे. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी अगं झालंय तरी काय? तर आता राणी म्हणते की असं वाटतंय काहीतरी वाईट घडणार आहे, त्यामुळे चला मला बुवांकडे जायचे. असं म्हणत राणी धावत पळत आता बुवांकडे जाण्यासाठी निघालेली आहे आणि इंद्रा ही तिच्या मागे पळत असतो. इकडे आता ही जी सुरेखा आहे ती डॉक्टरांना म्हणत असते की पण सर, आता अचानक का न्यायचं आहे आणि दुसरीकडे का? इथेच होईल ना? तर आता विक्रमने इथे तिला सांगितलं आहे की नाही, ते या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना दुसरीकडे न्यावं लागेल. असं म्हणत आता बुवांना स्ट्रेचरवर लिफ्टमध्ये चालवलेलं असतं. तर आता सुरेखा जी आहे ती काळजीत पडलेली आहे, कारण असं अचानक नेलं म्हटल्यानंतर काळजी तर वाटणारच ना. तर नक्की ते बरे असतील की नाही अशी काळजी तिच्या मनात असते. इकडे इंद्र जो आहे तो राणीला धीर देत असतो, बोलत असतो की हे बघ राणी, बुवांना काही होणार नाही, तू नको काळजी करू, आपण थोड्याच वेळात हॉस्पिटलला पोहोचू. पण राणीला कुठे बरं वाटत नसतं, कधी एकदा ती बुवांना बघेल असं तिला झालेलं असतं. तर आता इकडे विक्रमने आणि त्याच्या एका माणसाने बुवांना लिफ्टच्या बाहेर आणलेलं आहे आणि त्यावेळी एक जी सिस्टर आहे ती बोलते की पेशंटला कुठे घेऊन चाललात. तर त्यावेळी विक्रम उत्तर देतो की हे पेशंट नाही तर डेड बॉडी आहे, तर त्यांच्या पाहुण्यांना आम्ही त्यांच्याकडे सोपवण्यासाठी चाललो आहेत. असं म्हणत आता ती सिस्टर तिथून निघून जाते आणि इकडे इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तुला एवढी काळजीच वाटते तर तू एकदा आईशी फोनवर बोल ना. तर आता राणीने इथे आईला फोन केलेला आहे आणि त्यानंतर इकडे विक्रमने आता ग्राउंड फ्लोअरवरती इथे बुवांना आणलेलं आहे. आता ॲम्ब्युलन्सकडे नेण्यासाठी थोडाच अंतर राहिलेला असतो. तोपर्यंत इंद्रा आणि राणी हॉस्पिटलला पोहोचलेले आहेत आणि विक्रमची नजर राणीकडे जाते आणि त्यावेळी तो बोलतो की हे दोघं नेहमी माझ्या कामाच्या मध्येच कसे काय तडमडतात, मला कळतच नाहीये. तर आता तो घाबरतो, त्याला वाटतं जर या इंद्राने राणीने मला इथे पाहिलं तर तर राणी जी आहे ती धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे आणि ती पायऱ्या देखील तशीच पळत पळत चढते, कारण तिला कुठेतरी मनात वाटत असतं की बुवांच्या जीवाला धोका आहे. इकडे राणी आणि इंद्रा येत असतानाच विक्रम जो आहे तो इथे लपून बसलेला आहे आणि बुवा तिथे स्ट्रेचरवरती झाकलेले असतात. पण राणीचं आणि इंद्राचं लक्ष मात्र तिकडे जात नाही. इंद्रा राणीच्या पाठीमागून येत असतो, त्यावेळी त्या स्ट्रेचरवरून अचानक हात खाली येतो आणि त्या हाताचा स्पर्श इंद्राच्या हाताला होतो. त्यावेळी इंद्रा जो आहे तो तिथल्या बॉयला सांगतो की ओ, पेशंटकडे लक्ष द्या आणि त्यांचा हात ठीक करा. असं म्हणत इंद्रा पुढे निघून जातो. तर त्यावेळी तो जो मुलगा आहे तो फक्त त्याच्याकडे बघतो आणि काहीही न बोलता तिथून आता विक्रम आणि तो मुलगा निघून जायला लागतात. इकडे इंद्रा जो आहे तो राणीच्या पाठोपाठ वरती जायला निघालेला आहे. तर आता विक्रम बोलतो की काहीही करून लवकरात लवकर इथून निघावं लागेल, नाहीतर हे दोघेही जण खाली येतील. तर त्याचनंतर आता इकडे राणीला असं पळताना पाहून इंद्रालाही भीती वाटते की जर ती पडली वगैरे तर आता इंद्रा ही तिच्या मागे मागे चाललेला असतो. फायनली राणी आता तिच्या आईपर्यंत पोहोचलेली आहे आणि विक्रमने इथे बुवांना बाहेर काढण्याचा त्याचा अतोनात प्रयत्न चाललेला असतो. तर आता इथे राणी आल्या आल्याच आईला बोलते की आपले बुवा ठीक आहेत ना. तर आता इथे सुरेखा बोलते की राणी, अगं त्यांच्या काही टेस्ट करायच्या आहेत म्हणून त्यांना बाहेर घेऊन गेलेत. तर आता राणी म्हणते की बाहेर,
आणि इथे का नाही? तर आता सुरेखा सांगू लागते की राणी, त्यांनी सांगितलंय की इथे त्या टेस्ट होत नाही आणि म्हणूनच त्या टेस्टसाठी त्यांना बाहेर घेऊन गेले आहेत दुसऱ्या हॉस्पिटलला. तर आता राणी बोलते की काय? तेवढ्या तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर विचारू लागतात की काय झालं? तर आता सुरेखा सांगू लागते की त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं आहे. दुसरे डॉक्टर आले होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांना इथून दुसरीकडे न्यावं लागेल. हे ऐकून आता डॉक्टरही शॉक झालेले आहेत. डॉक्टर बोलतात की हे पहा, तुम्ही असं दुसऱ्यासोबत त्यांना कसं जाऊ दिलं? त्यांचा डॉक्टर मी आहे, त्यांची ट्रीटमेंट मी घेतोय. मग असं कसं जाऊ दिलंत? तर त्यावेळी इंद्राच्या सगळं काही लक्षात येतं. इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी, आता मी जेव्हा येत होतो ना त्यावेळी स्ट्रेचरवरती एक व्यक्ती होता आणि त्यावेळी माझा हात त्यांच्या हाताला स्पर्श झाला. नक्कीच ते बुवा असतील, कारण काहीच वेळापूर्वी त्यांना नेलेलं आहे म्हटल्यानंतर बुवा लांब गेलेले नसतील. मला खात्री आहे की ते बुवाच असतील. तर आईने तर तोंडावरती हातच ठेवला, कारण तिला अशी अपेक्षाच नव्हती की असं काहीतरी होईल. तर आता डॉक्टरांनी हे सांगितलं आहे नक्कीच त्यांच्या जीवावरती कुणीतरी उठलेलं आहे आणि त्यांना कुणीतरी या हॉस्पिटलमधून गायब केलेलं आहे. तर आता इथे डॉक्टरही टेन्शनमध्ये असतात, कारण असं हॉस्पिटलमधून पेशंट गायब होणं खूप मोठी बाब आहे. तर आता इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण बुवांना शोधण्यासाठी आता खाली येतात आणि ते दोघेही जण जिना उतरत असतात. त्यावेळी आता इकडे विक्रम म्हणत असतो की बुवांना, आता बुवा म्हातारा तुझं काही खरं नाही आहे. आता कितीही शोधा, आता जे व्हायचंय तेच होईल. आता हे सगळं माझ्या हातात आहे. इंद्रा आणि राणी दोघेही जण पळतच असतात, कारण इंद्राला माहिती होतं की ते नक्कीच इथे जवळपास कुठेतरी असतील. राणीला खूप भीती वाटत असते की बुवांच्या जीवाला काही होऊ नये बस. तर आता इथे हा विक्रम जो आहे तो बुवांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन चाललेला असतो. इंद्रा बोलतो की राणी, कदाचित हीच ती ॲम्ब्युलन्स असेल ज्यामध्ये बुवांना त्यांनी चाललेलं आहे. तर आता राणी बोलते की सर चला ना, खूप लांब नाही गेली आहे, आपण त्याचा पाठलाग करू. असं म्हणत राणी आणि इंद्रा दोघेही जण कारमध्ये बसले आणि इकडे विक्रम जो आहे तो आता टेन्शन फ्री झालेला आहे, कारण त्याला वाटतं की कदाचित आता कोणालाही कळणार नाही. तर आता इथे राणी जी आहे ती इंद्राला म्हणते की सर फास्ट चालवा, काहीही झालं तरी बुवांना काही झालं नाही पाहिजे. तर आता इंद्रा म्हणत असतो की नाही राणी, आज बुवांना काहीही होणार नाही. उलटं आपल्याला ते लोक मिळतील ज्यांनी बुवांना किडनॅप केलं होतं आणि सगळं काही उघड होईल. इंद्रा जो आहे तो त्याचे प्रयत्न करत असतो आणि इकडे ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर जो आहे तो देखील ॲम्ब्युलन्स चालवत असतो. आणि थोड्याच वेळाने आता विक्रम पाहतो की राणी आणि इंद्रा दोघेही जण त्याचा पाठलाग करत आहे. त्यावेळी आता इथे तो प्रचंड घाबरतो. त्याला वाटतं की आज त्याचं काही खरं नाही. आता त्याचं सत्य जे आहे ते इंद्रासमोर आणि राणीसमोर उघड होईल आणि मग माझी काही खैर नाही असं त्याला वाटतं. आता तो त्याच्या ॲम्ब्युलन्सवाल्या ड्रायव्हरला बोलू लागतो की चल ॲम्ब्युलन्स पळव, काहीही झालं तरी स्पीड वाढव. तर त्याचा स्पीड जो आहे तो वाढवत असतो, पण इंद्रा आणि राणी दोघेही जण ॲम्ब्युलन्सच्या खूप जवळ असतात. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे आपल्याला पुढे जाऊच देत नाहीत, नक्कीच यामध्येच आपले बुवा आहेत. तर आता राणी म्हणते की हो, मलाही तसंच वाटतं की यामध्ये आपले बुवा आहेतच. तर आता इथे हा जो विक्रम आहे तो बुवाशी गप्पा मारतो. ए म्हाताऱ्या, आज तुझा खेळ संपणार आहे, बुवांना तो असं म्हणतो. तरीसुद्धा आता तो बोलत असं की चल लवकर स्पीड वाढव, काय करतोयस तू, कसं चालवतोयस तू. तर आता विक्रम त्या ड्रायव्हरवरतीच ओरडत असतो. तर आता पुढील भागात विक्रमने खूप डोकं चालवलं आहे. जर तो पकडला गेला तर नाही असं व्हायला नको, म्हणून आता विक्रमने ते स्ट्रेचर जे आहे ते ॲम्ब्युलन्सच्या बाहेर काढून टाकलं आहे आणि ते स्ट्रेचर आता इंद्रा आणि राणी पुढे गाडीला धडकणार आहे. इंद्रा आणि राणी दोघेही जण खूप मोठ्या धक्क्यात येतात आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.